अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ। दोन्ही देशांमध्ये सगळं काही ठीक नाही, ट्रम्प यांची माहिती। 1 ऑगस्ट पासून नवे टॅरिफ लागू होणार। पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा। राज्यसभेत ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांची मागणी। पक्ष उभारणीसाठी घाम गाळणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार? भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र। नव्या पक्ष प्रवेशांमुळे निष्ठावंतांच्या हातातील संधी हिरावल्याची खंत। माझ्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने मला पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी द्यावी। धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा। एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना। शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांसोबत घेणार बैठक। वसई विरारच्या माजी आयुक्तांवर धाडीनंतर राजकारण। मंत्री दादा भुसेंमुळेच अनिल पवार यांची नियुक्ती, संजय राऊतांचा आरोप। तर ठाकरेंच्या काळात नियुक्ती झाल्याचं दादा भुसे यांचं प्रत्युत्तर। शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस चव्हाट्यावर अजितदादांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला शिंदेंचे आमदार आणि मंत्र्यांची दांडी। निधी वाटपावरून नाराजी। मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली अजित पवारांची भेट। सामाजिक न्याय विभागाच्या निधी संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटे रमी खेळत होते। विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे सादर। आमदार रोहित पवार यांचा दावा। भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघात भाजपा विजयी। जिल्हा सहकारी बँकेपाठोपाठ दूध संघातही पटोलेंच्या पॅनलचा पराभव। सांगलीतील ज्येष्ठ नेते अण्णा डांगेंचा 2 मुलांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश। अण्णा डांगे घरी परतले, फडणवीसांची प्रतिक्रिया। जयंत पाटील यांच्या भाजपच्या पक्षप्रवेशावर फडणवीसांचं थेट उत्तर। तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनात सध्या नाही, फडणवीस यांचं वक्तव्य। एक दिवस संसदीय अधिवेशन रायगडावर घ्या, शरद पवारांचे खासदार निलेश लंके यांची लोकसभेत मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित केली विनंती।